नमस्कार साहेब. सांगू कथा माझी. गावाला जत्रा होती तर आमचं दाजी जत्रेसाठी आलं होतं आणि मटण केलं होतं. मटण बोकाड कापलं होतं. सगळ्यांचे वाटे बिटं भरल्यानंतर आम्हाला एक वाटा आला. जत्रा चालली, पाहुणं सगळं मटणाचं जेवण जेवत होते आणि पाहुण्याला 2-3 खडच आले. तर पाहुणे रागानं उठून गेलं. म्हणला एवढ्या लांबनं मी आलो आहे जत्रेसाठी, 2-4 खाण्यासाठी एवढ्या लांबून मी आलो आहे आणि नुसता रस्ताच वाढला आहे तुम्ही, नाही मला जेवायचं. अहो पाहुणा असं ना, थांबा थांबा, असं नका करू. अहो असं करून काय फायदा आहे. आणि मी दुसरं मटण वाटलं ते विकत आणतो, तुम्हाला जेवायला घालतो. नको तुझं मटण बिटण काय. बायको म्हणली जावा जत्राला जावा म्हणून मी आलो आणि 2च खडं माझ्यात टाकले आणि नुसता रसा. ते आणि आता मी परत तुमच्या इकडं जत्रेला येणार नाही, बाद झाला आता. आणि पाहुणं रागाने गेलो आणि मी आलो मुंबईला. आणि पाहुण्याचं काय काम होतं, गावावरनं मुंबईला आलो. तर पाहुण्याचा फोन आला. हॅलो, हां बोला की दाजी. हां, कुठलं बोलताय तुम्ही? गावानं आलाय वय, मुंबईला येत आहे वय? हां, उतरला. कुठं उतरला तुम्ही? तर म्हणलं कोंबड्याचं खराड आहे तिथं उतरलाय. अहो कुठंची, आजूबाजूला काय आहे? म्हणला ते RK स्टुडिओ आहे. हां, RK स्टुडिओच्या तिथं कोंबड्याचं खोराड आहे तिथं उतरलाय वय. आणि पाहुणं म्हणलं ठीक आहे दाजी, मी येतो तुम्हाला न्यायला. हां 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 येतो न्यायला तुम्हाला. देऊ का ठेवून? तुझ्या तर आईचं टकोर तुझ्या, मला ठेवून देऊ बोलतोय काय र? अहो तसं नाही दाजी. म्हणलं फोन ठेवू का? लवकर या लवकर. येतो येतो येतो. तिथं कुंबड्याच्या खोराडाला अजून दुसरं काय आहे का तिथं बाजूला? मला सगळ्या रिक्षा त्या उभ्या